बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या सुरुवात करूयात। भुसावळच्या हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेने कमी पाऊस झालाय। हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या वर्षी 2326 मिलीमीटर तर यंदा 1906 मिलीमीटर पाऊस झाला। त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा 419 मिलीमीटर पावसाची तूट आहे। पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेलं उजनी धरण काठोकाठ भरलेलं आहे। जुलै महिन्यामध्ये पहिल्यांदाच 95% पाणीसाठा झाला। राज्याच्या अनेक भागात पाऊस सक्रिय झाला असून मुंबईसह महाराष्ट्रात मुसळधार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। यामध्ये मुंबईसह कोकणाला खबरदारीचा अलर्ट देण्यात आलाय। मे महिन्याच्या उत्तरार्धात दाखल झालेल्या मान्सूनने पहिल्याच फटक्यात मुंबईची दाणादाण उडवली। मात्र तेव्हापासून दीर्घराज्यर असलेल्या मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आजही मुंबईकर आहेत। नाशिकमधील पाऊस बंद झाल्याने जायकवाडी धरणातील पाण्याची आवक मंदावली आहे। जायकवाडी धरणातील पाणीसाठा 75% पोहोचलाय। त्यामुळे सिंचनाच्या पाण्याची चिंता मिटली। कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढत चाललाय आणि त्यामुळे पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी या पावसाळ्यात प्रथमच धरणाच्या दरवाजातून विसर्ग करण्यात येणार आहे। तसंच नदीपात्रात आणखी सुमारे 5000 क्युसेक विसर्ग होणार आहे। यामुळे कोयना नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। गडचिरोली जिल्ह्यामध्ये यंदा 15 दिवस आधीच मोसमी पावसाचं आगमन झालं। यामुळे शेतकरी राजा लवकरच हंगामाला लागला। उन्हाळ्यात कोरडे ठाक पडलेले सिंचन प्रकल्प आणि इतर जलस्रोत सुद्धा काही प्रमाणात पाण्याने भरलेत। सध्या जिल्ह्यातील 8 प्रकल्प 100% भरलेले आहेत तर 7 प्रकल्पात निम्म्यापेक्षा अधिक जलसाठा आहे। म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 5285 घरांच्या लॉटरीसाठीच्या ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि अर्ज भरणा प्रक्रियेची सुरुवात झाली आहे। म्हाडा लॉटरीसाठी अर्ज करण्याकरता अधिकृत वेबसाईट असून या व्यतिरिक्त कुठल्याही अनधिकृत वेबसाईटवर अर्जदारांनी लॉटरीमध्ये सहभाग घेऊ नये असं आवाहन म्हाडाकडून करण्यात येत आहे। नवी मुंबई महापालिकेच्या सरळ सेवा भरती अंतर्गत गट क आणि गट ड मधील 30 संवर्गातील 668 पदांसाठी 84,774 अर्ज प्राप्त झालेले आहेत। या पदांसाठीची ऑनलाईन परीक्षा 16 ते 19 जुलै दरम्यान 12 जिल्ह्यातील 28 परीक्षा केंद्रांवर पार पडणार आहे। मद्यावरील व्हॅट परवाना शुल्क आणि मद्यावरील उत्पादन शुल्कात वाढ केल्याविरोधात राज्यभरातील 19,000पेक्षा जास्त बार आणि रेस्टॉरंट्सनं पुकारलेला बंद 100% यशस्वी झाल्याचा दावा आहार संघटनेनं केलाय। तर या बंदमुळे सरकारचा सुमारे 70 ते 80 कोटी रुपयांचा महसूल बुडाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आता एक मोठी बातमी प्रवीण गायकवाड यांच्यावरील शाई हल्ला प्रकरणातली ही बातमी आहे। दीपक काटे आणि भवानीश्वर शिरगिरेला अटक करण्यात आलेली आहे। इतर 5 आरोपींचा पोलिसांकडून सध्या शोध सुरू असल्याचं कळतंय। काळं फासणाऱ्या आरोपींच्या गुन्ह्यात वाढ झालेली आहे। संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळं फासणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आलेली आहे। आरोपी दीपक काटे आणि भवानीश्वर शिरगिरे याला अटक करण्यात आली आहे। अक्कलकोट पोलिसांकडून दीपक काटे आणि भुवनेश्वर शिरगिरे याच्यावर अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्यात आलेत। यामध्ये प्रामुख्याने जमवून मारहाण करणं, दंगलीसह इतर गुन्ह्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। अक्कलकोट शहर उत्तरमध्ये खरं तर हे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रीतम पंडित आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रीतम, प्राजक्ता पाहायला गेलं तर संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर रविवारी दीपक काटे आणि त्यांच्या सहकार्यांनी हल्ला केला होता। हल्ला केल्यानंतर पाहायला गेलं तर जे अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे आहे त्यामध्ये गुन्हे दाखल केले होते। मात्र हे गुन्हे आहेत ते बेलेबल वॉरंटचे गुन्हे होते। त्यामुळे कुठेतरी विरोधी पक्ष नेते असतील किंवा जे इतर संघटना आहेत त्यांनी राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणावर टीकेची झोड उठवली होती। मात्र पाहायला गेलं तर रात्री या कलमांमध्ये वाढ करत 118 कलमांतर्गत जे शस्त्र चालवणे किंवा प्राणघातक हल्ला करणे अशा प्रकारचे कलम आहेत ते आता जे दीपक काटे आहेत किंवा भुवनेश्वर शिरगिरे आहे यांच्यासह जे 7 आरोपी आहेत त्यांच्यावर करण्यात आले आहे। आणि रात्री अक्कलकोट पोलिसांनी सोलापूर शहराजवळील एका ठिकाणावरून दीपक काटे आणि भुवनेश्वर शिरगिरे यांना अटक केलेली आहे। मात्र असं असलं तरी आज त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे। त्यामुळे उरलेले जे 5 आरोपी आहेत त्यांना कधी अटक करणार हे पाहण्यासारखं असणार आहे। ठीक आहे प्रीतम, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद। मुंबईकरांची दुसरी लाईफलाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाची विस्कटलेली आर्थिक घडी बसवण्यासाठी 9 मे पासून प्रशासनानं भाडेवाढ लागू केलेली आहे। या भाडेवाढीमुळे बेस्टचं मासिक उत्पन्न दुपटीनं वाढलंय। दिवसाला सरासरी 1 ते 1.5 कोटी उत्पन्न असलेल्या बेस्टचं उत्पन्न आता दिवसाला सरासरी 3 कोटी 20 लाखांवर पोहोचलेलं आहे।
मुंबई महापालिकेनं देखील जाहिरातबाजीतून आपलं उत्पन्न वाढवण्याचा निर्णय घेतलाय. त्यासाठी स्वमालकीच्या जागांवर जाहिरातीला परवानगी देण्यात येणार आहे. याचा सविस्तर अभ्यास करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती केली जाणार असून त्याकरता अर्ज मागवण्यात आलेले आहेत. मुंबईच्या रस्त्यावर अनधिकृत फेरीवाले आणि पालिका यांच्यातील संघर्ष आता वाढलेला आहे. अनेक ठिकाणी अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न सोडवण्यात पालिका प्रशासन अपयशी ठरत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयानं त्याची गंभीर दखल घेत मुंबई महापालिका आणि पोलिसांना कारवाईचे निर्देश दिले होते. या कारवाईतून महापालिकेनं वर्षभरात 1.5 लाखांहून अधिक फेरीवाल्यांवर कारवाई करून 3,11,00,000 रुपयांचा दंड वसूल केलाय. गेल्या 7.5 वर्षात म्हणजेच जानेवारी 2018 ते मे 2025 या कालावधीमध्ये मध्य रेल्वे मार्गावरून प्रवास करताना 8,273 प्रवाशांचा मृत्यू झाला. रूळ ओलांडताना आणि धावत्या लोकलमधून पडून सर्वाधिक मृत्यू झाल्याची कबुली मध्य रेल्वेनं सोमवारी उच्च न्यायालयामध्ये नव्यानं प्रतिज्ञापत्र दाखल करून दिली. पश्चिम रेल्वे प्रशासनानं आता उपनगरीय स्थानकांवरील प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार प्लॅटफॉर्मची उंची उपनगरीय स्थानकांवर 0.9 मीटरपर्यंत तर अन्य स्थानकांवर 0.84 मीटरपर्यंत वाढवण्याचं काम हाती घेतलं जाणार आहे. केंद्र शासनाच्या पीएमपी बस योजनेद्वारे देशातील विविध शहरांना विद्युत बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. योजनेचा पहिला मान नागपूर महानगरपालिकेला मिळाला आहे. ट्रायलसाठी आलेली बस पुढील 3 दिवस नागपूर शहरात मार्गक्रमण करणार आहे. राज्यात 38 ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक उभारण्यासाठी परिवहन विभागानं मे महिन्यामध्ये निविदा प्रक्रिया राबवली होती. त्यानुसार आता कंत्राटदारांची नेमणूक करण्यात येते. रॉज मार्टा या संस्थेला राज्यातील 10 आरटीओ कार्यालयांमध्ये बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर हे ट्रॅक उभारण्याचं काम देण्यात आलं. पावसाळ्यात पाण्यामुळे अनेक आजार होतात. जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगातील 80% आजार हे दूषित पाण्याशी संबंधित असतात. भारतात तर पावसाळ्यात नाल्यांचं पाणी, गळती पाईपलाईन, साठलेलं सांडपाणी यामुळे पिण्याच्या पाण्यात सहज दूषित घटक मिसळतात. त्यामुळे चुकूनही असं पाणी प्यायल्यास गंभीर आजारांचा धोका निर्माण होतो. नागपूर शहरातील लहान नाल्यांची स्पायडर मशीन सफाई करणार आहे. बाबा फरीदनगर आणि शक्ती नाल्यातील सफाईच्या चाचणीची आयुक्तांनी पाहणी केली. झोपडीधारकांचं नुकसान होऊ नये यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाअंतर्गत विकासकाकडून त्यांना 2 वर्षाचं आगाऊ भाडं देण्याची तरतूद आहे. मात्र विकासकानं हे आगाऊ भाडं न दिल्यास त्याच्या इतर मालमत्तेतून ते वसूल करण्याची तरतूद नव्या महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा कायद्यामध्ये करण्यात आली. विभागीय शिक्षण उपसंचालक अंतर्गत मुंबईतील 3ही कार्यालयामध्ये विविध अधिकाऱ्यांची 1,728 पदं रिक्त असल्यानं शिक्षण विभागातील कामं खोळंबलेली आहेत. ही पदं भरण्यात यावीत अशी मागणी करण्यात येते. शेती कर्ज आणि सूक्ष्म लघु मध्यम उद्योगाचे कर्ज यासाठी स्वेच्छेनं सोनं आणि चांदी तारण ठेवण्याची परवानगी भारतीय रिझर्व्ह बँकेनं दिली आहे. तारणमुक्त कर्जासाठी ही स्वेच्छा तारणास परवानगी असेल तर या निर्णयामुळे ग्रामीण भागातील छोट्या कर्जदारांना कर्ज मिळणं सुलभ होणार आहे. जे दवाखाने तालुका वस्ती भागात आहेत, गावात आहेत, त्यांना दवाखान्याबाहेर QR कोड लावणं बंधनकारक केलं जाणार आहे. त्यामुळे बोगस डॉक्टरांना आळा घालता येणार आहे. त्याचबरोबर कायद्यामध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. कर्नाटकमधील व्यावसायिक कर विभागानं वार्षिक उलाढाल 40 लाखांपेक्षा अधिक असूनही जीएसटी टाळणाऱ्या व्यापाऱ्यांना नोटीस बजावण्यास सुरुवात केली आहे. तब्बल 14,000 व्यापाऱ्यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे. अंमली पदार्थ प्रकरणात अनेक वेळा अज्ञात मुलांचा वापर केला जातो आणि त्यामुळे आता अंमली पदार्थ प्रकरणातही मुलांचं वय 16 वर्षांवरून 14 वर्षापर्यंत म्हणजेच 2 वर्षांनी कमी करण्याबाबतचा विचार सरकारकडून सुरू असून याबाबत लवकरच केंद्राशी चर्चा करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जाहीर केलं. अहमदाबादमधील विमान अपघातानंतर DGCAनं सर्व विमान कंपन्यांना आता नवीन सूचना जारी केलेल्या आहेत. देशात कार्यरत असलेल्या बोईंगसह इतर विमानांच्या फ्युएल कंट्रोल स्विच लॉकिंग सिस्टमची तपासणी करणं अनिवार्य करण्यात आलं. देशातील पहिली पर्यावरणपूरक आणि आधुनिक सुविधांनी सजलेली इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी आता मुंबईकरांच्या सेवेत दाखल होण्यास सज्ज झाली आहे. येत्या 1 ऑगस्ट 2025 पासून ही ई-वॉटर टॅक्सी गेटवे ऑफ इंडिया ते JNPT आणि डोमेस्टिक क्रूज टर्मिनस ते JNPT या 2 जलमार्गांवर नियमितपणे धावणार आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडनं मुंबईतील आणखी एका भूमिगत मेट्रोसाठी प्रक्रिया सुरू केलेली आहे. आणि कागार ते गेटवे ऑफ इंडिया दरम्यान ही मेट्रो धावणार असून सरकारला प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. आणि आता पुढची बातमी पाहणार आहोत. एक मोठी बातमी. निकृष्ट दर्जाच्या अन्नावरून थेट कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण करणारे आमदार संजय गायकवाड असोत की पैशांची बॅग असलेल्या व्हायरल व्हिडिओवरून वादात सापडलेले संजय शिरसाट असोत, शिवसेनेचे नेते गेल्या काही दिवसांपासून विविध कारणांवरून चर्चेत राहिलेत. विविध कारणांनी वादात अडकणाऱ्या मंत्री आणि आमदारांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तंबी दिलेली आहे.
तुमच्याकडे दाखवलेलं बोट माझ्याकडे असतं, तुमचे आमदार काय करतात असा मला प्रश्न विचारतात असं म्हणत शिंदेंनी आपली नाराजी व्यक्त केलेली आहे. कारवाई करायला भाग पाडू नका असा इशारा देखील एकनाथ शिंदे यांनी दिलाय. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मंत्री संजय शिरसाट यांना तंबी दिल्याचं बोललं जात आहे. मंत्री असताना असं वर्तन योग्य नाही असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. यापुढे सार्वजनिक ठिकाणी मंत्री म्हणून काम करताना काळजी घ्या असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी शिरसाट यांना दिलाय. काही दिवसांपूर्वी पैशांच्या बॅगेसोबत शिरसाट त्यांच्या घरात बसल्याचा व्हिडिओ संजय राऊतांनी शेअर केला होता. त्यावरून राजकारण तापलं होतं. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. दिवा प्रभागातील डम्पिंग ग्राउंडमध्ये गेल्या 7 वर्षांपासून ठाणे महापालिकेकडून सातत्यानं बेकायदेशीर कचरा टाकण्यात येत होता. या प्रकारामुळे परिसरातील खारफुटीचं, जैवविविधतेचं मोठं नुकसान, दुर्गंधी आणि स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम झाला. या गंभीर प्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं ठाणे महापालिकेला तब्बल 10 कोटींचा दंड ठोठावला. मुंबईतील फुटपाथसह अनेक जागांना अतिक्रमणांचा आणि अनधिकृत बांधकामांचा वेढा पडला असून त्यावर कुठलीही ठोस कारवाई होत नसल्यानं संतप्त झालेल्या सर्वपक्षीय सदस्यांनी विधानसभेमध्ये हल्लाबोल केला. गेल्या काही वर्षात राज्यातील माता आणि बालमृत्यूचं प्रमाण कमी करण्यात यश आलं असलं तरी राज्यभरात ते एकसमान नाहीये. त्यामुळे राज्याच्या विशिष्ट भागातील नवजात आणि 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांच्या मृत्यूमागील वैद्यकीय आणि अन्य कारणं शोधण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागानं 21 सदस्यांची जम्बो समिती नेमलेली आहे. राज्यात नोंदणीकृत विद्यार्थ्यांपैकी 50% विद्यार्थ्यांनी ITI प्रवेश निश्चित केला असून मुंबईत हा आकडा 64% पोहोचलेला आहे अशी माहिती व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयानं दिलेली आहे. CET सेलनं MCA आणि MTech ME अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नोंदणीला 16 जुलैपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी आणखी 2 दिवसांचा कालावधी मिळणार आहे. पावसाळ्याच्या तोंडावर नवी मुंबईमध्ये डेंग्यू आणि हिवतापासारख्या साथीच्या रोगांचा धोका वाढत चालला असून डेंग्यूचे संशयित रुग्ण वाढत असल्याचं महापालिकेच्या आकडेवारीमधून स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे सफाई अपनाव बिमारी भगाव या अभियानांतर्गत नवी मुंबई महापालिकेकडून विविध प्रतिबंधात्मक आणि जनजागृती उपक्रम राबवले जात आहेत. महापालिका आणि नगरपालिकामधील कचरा व्यवस्थापनाच्या कामात एकसूत्रता आणण्यासाठी एक सेल तयार केला जाईल असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिलंय. पिंपरी चिंचवड शहराच्या नवीन सुधारित प्रारूप विकास आराखड्यावर विविध भागातून हरकतींचा पाऊस पडलाय. 2 महिन्यांच्या मुदतीमध्ये 49,570 हरकती नागरिकांनी घेतलेल्या आहेत. आता हरकतींवर सुनावणी घेण्यासाठी 5 सदस्यांची नियोजन समितीची नियुक्ती करण्यात येणार आहे. महावितरणाच्या जास्त ग्राहक संख्या असलेल्या शाखांचं विभाजन करण्यात येणार आहे आणि पुण्यामध्ये 8 नव्या शाखांची निर्मिती होणार आहे. तसंच कोंढव्यामध्ये भूमिगत वीज वाहिन्यांचं जाळं निर्माण केलं जाणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. राज्याच्या परिवहन आयुक्त कार्यालयातर्फे सर्व प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या वायुवाहिक पथकांनी केलेल्या ओला कंपनीच्या शोरूम तपासणीमध्ये 432 शोरूमपैकी केवळ 47 शोरूमकडे विक्री परवाना असल्याचं आढळलं. त्यामुळे ओलाचे उर्वरित 385 शोरूम बंद करण्यात आल्याची माहिती परिवहन खात्यानं दिली आहे. महाराष्ट्र शासनानं राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार राज्यात नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी 2025-26 पासून सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. शिक्षण विभागानं यासंदर्भात 14 जुलैला शासन निर्णय जारी करत हा अभ्यासक्रम नव्या आकृतीबंधावर आधारित असून तो टप्प्याटप्प्यानं सर्व शाळांमध्ये लागू होणार असल्याचं स्पष्ट केलंय. यंदा आषाढी वारीच्या नियोजनासाठी सुमारे 85 कोटी रुपये खर्च करण्यात आला. त्याचबरोबर वारीसाठीच्या प्रत्येक नियोजनाची डॉक्युमेंटरी तयार करण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. एक सविस्तर बातमी. त्रिभाषा सूत्र धोरणाबाबतचा GR सरकारनं रद्द केल्यानंतर वरळीमध्ये पार पडलेल्या विजय मेळाव्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले. मात्र ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर मनसे आणि शिवसेना उबाठामध्ये युती होणार अशी जोरदार चर्चा सुरू होती. मात्र मराठी विजयी मेळावा केवळ मराठी भाषेपुरताच होता असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये म्हटलेलं आहे. त्या मेळाव्याचा राजकारणाशी संबंध नाही असंही राज ठाकरे म्हटलेत. राज ठाकरेंनी केलेल्या या वक्तव्यामुळे ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीला ब्रेक लागल्याची चर्चा सुरू झाली. आपण अपेक्षा व्यक्त केली. ती अपेक्षा आजही संपलेली नाही. त्यांनी असं तर नाही सांगितलं की कदापि आम्ही युती करणार नाही, कदापि
आम्ही करणार नाही. एक गोष्ट तर त्यांनी स्पष्ट केलं की आम्ही स्वबळावरती लढू असं जर त्यांचे अनौपचारिक बैठकीमध्ये झाले असेल याचा अर्थ एक मग हे तरी स्पष्ट आहे की ते महायुतीवर जाणार नाही. तर मी असं वाटते की त्यांचं अधिकृत जोपर्यंत बोलणं होत नाही तोपर्यंत अनौपचारिक चर्चाच्या गप्पावरती विश्लेषण करणं किंवा त्याच्याबद्दल प्रतिक्रिया देणं हे उचित नाही. त्यापेक्षा त्यांची अधिकृत भूमिका ते येतील आणि ती दोन्ही मंडळी नेते मंडळी एकमेकांशी बोलतील ना. तर राज ठाकरेंसोबतच्या युतीबाबत उद्धव ठाकरेंनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक तर लागू द्या असं ठाकरे म्हटलेत. काल बाळा नांदगावकर बोलले की या आधीही निवडणुका आम्ही एकट्याने लढल्यात, भविष्यात जर गरज पडली तर आम्ही पुन्हा एकदा एकट्याने लढू. मला वाटतं त्यांनी त्यांच्या पक्षाने एक आदेश दिलेला आहे की या विषयावरती कोणत्याही प्रवक्त्याने बोलू नये. उद्धवजी, पण प्रश्न असा आहे की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवड आपण फार सकारात्मक दिसत आहात. अरे पण आधी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर तर होऊ द्या. आता एक धक्कादायक बातमी. स्वयंपाक येत नाही म्हणून स्वतःच्याच मुलीला आई वडिलांनी चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये समोर आलाय. 17 वर्षीय मुलगी ही राजस्थान राज्यातली रहिवासी आहे. लॉकडाऊनच्या काळात हे कुटुंब शहरात स्थायिक झाले होते. वडिलांनी कंपनीत तर आई घरकाम करण्यास त्यांनी सुरुवात केली. घरकाम नीट न केल्यास मारहाण, चटके देणं, उपाशी ठेवणं, बाथरूममध्ये झोपवणं किंवा नवीन कपडे न देणं, नातेवाईकांकडून दागिने आणण्यासाठी दबाव टाकणं असे प्रकार आई वडिलांकडून सुरू होते. या प्रकरणी मुलीचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी MIDC वाळूज पोलीस ठाण्यामध्ये तिच्या आई वडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. भारतानं दुग्ध उत्पादन क्षेत्र अमेरिकेसाठी खुलं केल्यास भारतातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना वार्षिक 1.3 लाख कोटी रुपयांचा फटका बसू शकतो असं स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एका विश्लेषण अहवालामध्ये म्हटलेलं आहे. अल्पवयीन मारुती इटळकर मृत्यू प्रकरणातील मुख्य सूत्रधार रणजित चौधरीला अद्याप अटक न झाल्याच्या निषेधार्थ मारुतीच्या कुटुंबियांनी आमरण उपोषण सुरू केलंय. आरोपीला पोलीस पाठीशी घालत असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय. धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील निळेगाव शिवारातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलंय. वर्ग 2 मध्ये गेलेली जमीन वर्ग 1 मध्ये करण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे अर्ज केला होता. तो अर्ज मंजूर करण्यात आला, मात्र निर्णय होऊन सुद्धा त्याची अंमलबजावणी होत नसल्यानं शेतकरी आक्रमक झाले. जळगावच्या रावेर तालुक्यातील सावदा शहरात पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईनला गळती लागली आणि त्यामुळे शहरातील पाणी पुरवठा 4 ते 5 दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. चंद्रपूर पोलीस विभागानं अंमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याला आळा घालण्यासाठी शहरातील प्रमुख मार्गांवर भव्य रूट मार्च काढला. या मोहिमेच्या माध्यमातून नागरिकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करण्यात आली. मुख्यमंत्री कार्यालयामध्ये विदर्भ गुंतवणूक सल्लागारपदी शिवानी दाणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विदर्भातील गुंतवणुकीची संधी ओळखणं, क्षेत्राचा प्रचार करणं, MIDC आणि मिहान आणि इतर संबंधित संस्था हितधारकांशी समन्वय साधण्याची जबाबदारी शिवानी दाणींवर असणार आहे. अखंड मराठा समाज अहिल्यानगर यांच्या वतीनं जिल्हा जात पडताळणी समिती कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं करण्यात आली. जात पडताळणी वैधता प्रमाणपत्र मिळण्यास होत असलेल्या प्रचंड दिरंगाईमुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना युरियासह इतर खतांच्या टंचाईचा सामना करावा लागतोय. मालेगाव, मनमाडसह ग्रामीण भागात युरिया खताची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. युरिया अभावी पिकं धोक्यात आल्यामुळे शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जातोय. नागपूरच्या मुख्यमंत्री सचिवालयातील सहसचिव आशा पठाण यांना भारतीय प्रशासन सेवेमध्ये पदोन्नती मिळालेली आहे. केंद्र शासनाच्या पर्सनल पब्लिक ग्रीव्हसेन्स अँड पेन्शन मंत्रालयाच्या पर्सनल आणि ट्रेनिंग विभागानं या संदर्भात अधिसूचना जारी केली आहे. पुण्यात ढोल पथकांच्या सरावाला सुरुवात झाली आहे. गणेशोत्सवासाठी शहरातील ढोल पथक सज्ज झाले आहेत. अनेक ढोल पथकांकडून वाद्यपूजन करून सरावाला सुरुवात करण्यात आली. जळगावच्या टोळी ग्रामपंचायतीच्या आवारात बैठक पार पडली. गावातील महिलांनी गावातील दारूबंदीबाबत जोरदार मागणी केली. या मागणीला सरपंचांनी सकारात्मक प्रतिसाद देत 8 दिवसात विशेष ग्रामसभा घेऊन अधिकृत ठराव करण्यात येईल असं सांगितलं. दुष्काळग्रस्त धाराशिव जिल्ह्यामध्ये प्रशासनाच्या वतीनं नागरिकांना सोबत घेत एकाच दिवसात 15 लाख वृक्ष लागवड करण्याचा संकल्प करण्यात आलाय. ही मोहीम 19 तारखेला राबवली जाणार आहे.